नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृष्ण ऑनलाईन क्लासेसमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मागच्या लेक्चरला आपण डेव्हलपमेंट अँड बर्थ बघितलं होतं. ओके, कशा पद्धतीने बेबीची डेव्हलपमेंट होते, किती लाईफ स्पॅन असतो डेव्हलपमेंटचा, ते पण आपण बघितलं होतं. ओके, आणि ते झाल्यानंतर आपण क्रोमोझोम्सबद्दल पण स्टडी केला होता मागच्या लेक्चरला. ओके, आता ह्या लेक्चरला आपल्याला मेन्स्ट्रुअल सायकल, ओके, हा जो काही मेन्स्ट्रुअल सायकलचा पार्ट आहे हा आपल्याला फिमेलमध्ये बघायला मिळतो. आणि हा मेन्स्ट्रुअल सायकलचा पार्ट हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता जे काही हा जो काही मेन्स्ट्रुअल सायकलचा पार्ट आहे हा 15 टू 45 टू 50 इयर्सचे जे काही वुमन असतात, ओके, किंवा काही वुमन्सला 12 टू 13 इयर्सपासून पण मेन्स्ट्रुअल सायकल येते. ओके, 12 टू 13 इयर्स. ओके, म्हणजे जे 12 वर्ष किंवा 13 वर्षाचे पुढील ज्या काही गर्ल्स आहे त्या गर्ल्समध्ये मेन्स्ट्रुअल सायकल्स जनरेट होण्यास सुरुवात होते. ओके, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अंडरग्रोज सम चेंजेस ॲट पबर्टी. ओके, पबर्टी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं मागच्या लेक्चरला, पबर्टी म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून आपण म्हणतो ना वयात आल्यासारखे. ओके, दॅट मीन्स पबर्टी. अँड दोज चेंजेस रिपीट ॲट दी इंटरवल ऑफ एव्हरी 28 टू 30 डेज. ओके, म्हणजे जेव्हा फिमेलमध्ये जेव्हा पबर्टी येते फिमेलमध्ये, त्याच्यानंतर काय होतं त्यांच्यामध्ये प्रत्येक 28 टू 30 डेजला काहीतरी त्यांच्या बॉडीमध्ये चेंजेस होतात. ओके, म्हणजे पर्टिक्युलरली म्हणजे एव्हरी मंथ, ओके, त्यांच्या बॉडीमध्ये काहीतरी चेंजेस होतात. दीज रिपिटेटिव्ह चेंजेस आर कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुअल सायकल. ओके, त्याला शॉर्ट फॉर्म MC. ओके, मेन्स्ट्रुअल सायकल त्याचा लॉंग फॉर्म होतो, बट त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये आपण MC म्हणतो. ओके, मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस. ओके, म्हणजे नैसर्गिकरित्या आपल्या बॉडीमध्ये ते चेंजेस होत जातात. ओके, ते चेंजेस कशा पद्धतीने होतात, काय काय होतं ते आपल्याला इथे ह्या डायग्राममध्ये डिस्कस करायचंच आहे. ओके, मी फक्त आता हे जी काही थेअरी सांगितली ती थेअरी तुम्हाला एक्सप्लेन करतो, त्याच्यानंतर आपण डीपली हे जी काही डायग्राम आहे ती डायग्राम डिस्कस करू. ओके, खूप इझी पार्ट आहे, हार्ड नाही. त्याच्यानंतर बघा, मेन्स्ट्रुअल सायकल इज नॅचरल प्रोसेस कंट्रोल बाय 4 हार्मोन्स. आता जे काय आपल्या बॉडीमध्ये हार्मोन्स असतात, ओके, हार्मोन्स म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं केमिकल मॅसेंजर असतो एक प्रकारचं. ओके, हार्मोन्स म्हणजे एक प्रकारचे केमिकल प्रोड्यूस होतात आपल्या बॉडीमध्ये, मेल बॉडीमध्ये पण होतात आणि फिमेल बॉडीमध्ये पण होतात. ओके, म्हणजे एक प्रकारचं केमिकल मॅसेंजरचं काम करतात हार्मोन्स. दोज 4 हार्मोन्स आर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हे लक्षात ठेवायचं, याला अंडरलाईन करून घ्या, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स. त्याच्यानंतर ल्युटिनायझिंग हार्मोन्स LH FSH. ओके, त्याच्यानंतर इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. हे खास करून फिमेलच्या बॉडीमध्ये हे हार्मोन्स रिलीज होत असतात. ओके, आणि हे हार्मोन्स कुठून तयार होतात, जे काय आपल्या ब्रेनच्या खाली जी काही पिच्युटरी ग्लँड असते, ओके, त्या पिच्युटरी ग्लँड हे हार्मोन्स काय करत असते, सिक्रेट करत असते. ओके, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स वगैरे. आता इथे दाखवले बघा, हायपोथॅलॅमस म्हणजे पिच्युटरी ग्लँड जी असेल ती पिच्युटरी ग्लँड ही हार्मोन सिक्रेट करते, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन अँड ल्युटिनायझिंग हार्मोन्स. ओके, ही 4 हार्मोन्स पिच्युटरी ग्लँड काय करते, सिक्रेट करते. केव्हा करते, पबर्टीमध्ये. ओके, वन ऑफ दी सेव्हरल फॉलिकल इन द ओव्हरी. आता काय म्हटलंय बघा, one of the several follicle, okay, in the ovary start to develop along with the oocyte present in it. okay, म्हणजे जे काही फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स, आता नावातच आहे बघा, स्टिम्युलेट करणे म्हणजे जे काही बॉडीमध्ये आपण म्हणतो ना, त्याला हिंदीमध्ये उकसाना म्हणतात बघा. ओके, रोमांचित करणे म्हणजे उकसाने आपण त्याला म्हणतो बघा, रोमांचित करणे. ओके, म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेट करणे म्हणजे प्रमोट करणे पुढे. ओके, म्हणजे जेव्हा पबर्टीचा टाइम येतो तेव्हा हे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स काय करतात, या फॉलिकल्सला स्टिम्युलेट करतात. कशासाठी स्टिम्युलेट करतात, की जे ओव्हरीमध्ये ओहम असतात ते डेव्हलप होण्यासाठी. ओके, म्हणजे ओसाइट आपण मागच्या डायग्राममध्ये बघितले, ते ओसाइट्स तयार होण्यास सुरुवात होते. ओके, अंडर दी इफेक्ट ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. कशामुळे होतं मग ते जे काही ओसाइट असतात ते ओसाइट कशामुळे तयार होतात, ह्या हार्मोन्समुळे,
फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स, हे लक्षात ठेवा. ओसाइट विल बी डेव्हलप ऑफ ओसाइट इज डेव्हलप ऑफ कोणत्या हार्मोन्सने? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स, हे लक्षात ठेवा. दिस डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रेट इस्ट्रोजन, म्हणजे हे जे काय फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स आहे हे इस्ट्रोजनला काय करतं? सिक्रेट करण्याचं काम करतं. ओके, इस्ट्रोजन इज ऑल्सो हार्मोन्स. ओके, हे इस्ट्रोजन हार्मोनचं काय वर्किंग असतं ते आपल्याला इथे बघायचंच आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, इंडोमेट्रियम ऑफ द युटेरस स्टार्ट टू डेव्हलप ड्युरिंग फर्स्ट सायकल. म्हणजे फर्स्ट सायकलला काय होतं? जे काही इंडोमेट्रियम आहे, आता इंडोमेट्रियमचा पार्ट कुठे असतो? हे बघा, आपण पेज नंबर 29 वर बघू. इंडोमेट्रियमचा पार्ट म्हणजे याच्या अलॉंग, हा जो काही प्लासेंटा असेल इथे याच्या अलॉंग इन युटेरस, म्हणजे युटेरसमध्ये हा जो काही पार्ट आहे तो कशाचा पार्ट असतो? इंडोमेट्रियमचा. हा बॉर्डरला मी दाखवतोय या पद्धतीने, हा पार्ट कशाचा आहे? इंडोमेट्रियमचा पार्ट असतो. ओके, इंडोमेट्रियम ऑफ द युटेरस स्टार्ट टू डेव्हलप ड्युरिंग फर्स्ट सायकल, म्हणजे इंडोमेट्रियम तिथे डेव्हलप होण्यास सुरुवात होते, म्हणजे त्या इंडोमेट्रियमची तिथली थिकनेस काय होते? वाढत जाते. ओके, म्हणजे फर्स्ट सायकलला. ओके, म्हणजे जेव्हा पबर्टी स्टार्ट होते तेव्हा तिची जी काय फर्स्ट सायकल असते, म्हणजे इथे ओके या फर्स्ट सायकलला, मग इथे ते काय होतं? इंडोमेट्रियमची थिकनेस ही वाढत जाते. ऑर रिजनरेट, आता इथं रिजनरेट पण म्हटलेलं आपल्याला, हे पण डिस्कस करायचे सॉरी. रिजनरेट ड्युरिंग सबस्क्वेंट सायकल अंडर द इफेक्ट. सबस्क्वेंट सायकल म्हणजे ही टोटली सायकल असते बघा, 1 days to 28 days पर्यंत इथे दाखवले बघा, म्हणजे एका दिवसापासून ते 28 days पर्यंत ही पूर्णपणे सायकल असते. ज्या पद्धतीने आपण आता जे काही पाणी असतं, पाण्याचं काय होतं? ढगात रूपांतर, बाष्पीभवन होतं, त्याची वाफ होते, त्याचं रूपांतर कशात होतं? ढगात होतं, ढगातून परत पाऊस पडतो. ओके, म्हणजे ही कंटिन्युअसली काय ही सायकल असते. त्याच पद्धतीने ही मेन्स्ट्रुअल सायकल असते, ही कंटिन्युअसली 45 to 50 years ही फिमेलमध्ये चालू असते. ओके, हा जो काही पिरियड असतो तो कंटिन्युअसली फिमेल बॉडीपर्यंत चालू असतो. ओके, मग या पिरियडमध्ये काय काय होतं त्याचं आपल्याला आता इथे स्टडी करायचं आहे. आता इथे म्हटलंय, मीन वाईल डेव्हलपिंग फॉलिकल कम्प्लिटली इट्स डेव्हलपमेंट इट बस्ट अंडर द इफेक्ट ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन्स. ओके, म्हणजे हे जे काही फॉलिकल्स जे असतात, म्हणजे हे ओसाइट्स, ओके इथे तयार झालेले बघा, हे ओसाइट, यांची हळूहळू इथे ग्रोथ होताना दिसते बघा. ही हळूहळू ग्रोथ काय होते? वाढत जाते, आणि हे वाढत गेल्यानंतर हे जे काही फॉलिकल आहेत, हे फॉलिकल काय होतं? ओसाइट्स, हे ओसाइट्स काय होतात? बस्ट होतात, म्हणजे याच्यामधून हो जे काय ओहम आहे. ओके, हे ओहम, हे जे छोटा दिसतं आपल्याला, हे काय आहे? ओहम आहे. हे जेव्हा बस्ट होतं बघा, इथून हे जे काही झालेलं आहे, एक जे आहे ते एक बाहेर आलेलं आहे, ओहम बाहेर आलेलं आहे. मग हे ओहम बाहेर आलं म्हणजे इथे कोणती प्रोसेस झालेली आहे? ओव्हुलेशन प्रोसेस झाली. ओके, याची ह्या डायग्रामचा आपण डीपली स्टडी करू, त्याच्या आधी हे रीड करून घेऊ. दिस इज कॉल्ड ॲज ओव्हुलेशन, म्हणजे जेव्हा ह्या जे काही फॉलिकल आहे, ह्या फॉलिकलपासून हा जो काही ओहम आहे, हा ओहम बाहेर येतो बस्ट होऊन, म्हणजे फुटल्यानंतर, तेव्हा त्या प्रोसेसला काय म्हटलेले? ओव्हुलेशन प्रोसेस म्हटले. ओके, आणि हे ओव्हुलेशन प्रोसेस कोणत्या हार्मोन्समुळे होते? तर जो काही FH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन्स असतो, त्या ल्युटिनायझिंग हार्मोन्समुळे हे जे काही बस्ट होतं, आणि त्याच्यामधून हा जो काही ओहम आहे, हा ओहम बाहेर येतो. ओके, त्या प्रोसेसलाच काय म्हटलेलं आहे? मग ओव्हुलेशन प्रोसेस म्हटलं आहे. ओके, रिमेनिंग टिश्यू ऑफ दी बस्ट फॉलिकल फॉर्म्स दी कॉर्पस ल्युटियम, म्हणजे हा जो काही रिमेनिंग पार्ट आहे, हे बघा, हा पार्टचं कन्व्हर्जन कशात होतं? कॉर्पस ल्युटियममध्ये, म्हणजे हा जो रिमेनिंग पार्ट आहे याचं कन्व्हर्जन कॉर्पस ल्युटियममध्ये होतं, आणि कॉर्पस ल्युटियम स्टार्ट टू सिक्रेट प्रोजेस्टेरॉन, म्हणजे हे जे काही कॉर्पस ल्युटियम हा जो उरलेला पार्ट असतो तो पण व्यर्थ जात नाही, तर त्याचं तो काय लगेच करतो? प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनला काय करतो? सिक्रेट करण्याचं काम करतो, लगेच तयार करतो. ओके, इंडोमेट्रियल ग्लँड सिक्रेट देअर सिक्रेशन अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्टेरॉन, म्हणजे इंडोमेट्रियल ग्लँड ही हळूहळू तिची थिकनेस काय होत जाते? वाढत जाते. ओके, विथ द हेल्प ऑफ प्रोजेस्टेरॉन. सच एंडोमेट्रियम इज रेडी फॉर इम्प्लांटेशन ऑफ इम्ब्रिओ, म्हणजे इथे इम्प्लांटेशन मी तुम्हाला सांगितलं, जो प्लासेंटा असतो बघा फिमेलच्या बॉडीमध्ये, आता ही जी काय अशी डायग्राम असते. ओके, या पद्धतीने
ओके. हां, सपोज फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काढली, इथे काय असतं, हा प्लासेंटा असतो. ओके. म्हणजे हे जे काही इंडोमेट्रियल ग्लँड आहे, इंडोमेट्रियल ग्लँड इथे हळूहळू काय होते, तिची थिकनेस अशी वाढत जाते. मग ही थिकनेस वाढायचं कारण काय असतं माहिती आहे का, जो काही इम्ब्रिओ तयार होतो जेव्हा फर्टिलायझेशन होतं एगचं इथे, तो इम्ब्रिओ तयार होतो आणि तो तयार होऊन कुठे अटॅच होतो, इथे प्लासेंटाला. ओके. मग ही जी काही इंडोमेट्रियल ग्लँड आहे, म्हणजे इंडोमेट्रियल ग्लँडचं मेन वर्किंग काय असतं, जे काही हे बेबी तयार होतोय म्हणजे इथे एम्ब्रिओ तयार होतोय, ह्या एम्ब्रिओला ब्लड डोनेट करण्याचं काम, म्हणजे ब्लडची कमतरता भासली नाही पाहिजे कोणाला, ह्या एम्ब्रिओला, म्हणून ही इंडोमेट्रियल ग्लँड इथे ब्लड सिक्रीट करत असते. ओके. आता तुम्ही बघितलं असेल प्रोजेस्टेरॉन जे काही प्रेग्नेंट वुमन असतात, त्या प्रेग्नेंट वुमनला प्रोजेस्टेरॉन लेवल ही हाय पाहिजे. ओके. ही प्रोजेस्टेरॉन लेवल जर हाय असली, ओके, तर समजायचं की दे विल बी प्रेग्नेंट. ओके. जर ही प्रोजेस्टेरॉन लेवल कमी असेल वुमनमध्ये, तर तेव्हा वुमन ही प्रेग्नेंट नसते. ओके. हे लक्षात ठेवा. त्यांचा जो रिपोर्ट असतो त्या रिपोर्टमध्ये प्रोजेस्टेरॉनची लेवल बघायची, जर हाय असेल तर दे विल बी प्रेग्नेंट. ओके. आता जी काही खाली डायग्रॅम दिसते, आता या डायग्रॅमचा आपण डिटेली स्टडी करणार आहे. ओके. जो मेन्स्ट्रुअल सायकलचा पार्ट असतो फिमेलचा, तर त्याची लाईफ स्पॅन म्हणजे एका महिन्यासाठी तो 1 to 28 डेजपर्यंत त्यांचा लाईफ स्पॅन असतो. ओके. म्हणजे इथे काय होते बघा, आता तुम्हाला मी सांगितलं, ही जे काही इंडोमेट्रियमचा पार्ट आहे. ओके. म्हणजे हा जो आपल्याला रेडमध्ये दिसतोय बघा, ही अशी थिकनेस वाढत जाते, ही थिकनेस हळूहळू काय होते बघा, वाढत जाते. म्हणजे ही थिकनेस जी आहे ती कशाची आहे, हा जो पार्ट आहे इंडोमेट्रियमचा, याची थिकनेस ती वाढत जाते इथपर्यंत. ओके. मग आता बघा 1 to 5 डेज. ओके. 1 to 5 डेजपर्यंत काय होतं माहिती आहे का, ही जी काही इंडोमेट्रियम असतो, इंडोमेट्रियम इथे बस्ट होऊन जातो, म्हणजे फुटून जातो. ओके. फुटल्यानंतर इथे 1 to 5 डेजपर्यंत काय होते, ब्लिडिंग होते. ओके. म्हणजे हा जो 1 to 5 डेजचा टाईम असतो, त्या टाईममध्ये काय होतं, ब्लिडिंग होते. ओके. ब्लिडिंग होतं. त्याच्यानंतर 6, 7, 8, 9, 10, 11, 12 म्हणजे जो 13 डेजपर्यंतचा जो काही पिरियड असतो, म्हणजे त्या पिरियडला काय म्हटलं आहे, पिरियड ऑफ रिजनरेशन. ओके. हा जो 1 to 5 डेजपर्यंतचा जो म्हणजे 5 डेज जो पिरियड असतो, त्याला काय म्हटलं आहे, पिरियड ऑफ मेन्सुरेशन म्हटलं. म्हणजे ह्या 5 डेजपर्यंत काय होते, ब्लिडिंग होते. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ब्लिडिंग झाल्यानंतर हे पूर्णपणे जो काही इंडोमेट्रियमचा पार्ट असतो तो पूर्णपणे इथे काय होऊन जातो, संपून जातो. त्याच्यानंतर मग मी तुम्हाला सांगितलंच बघा, हे जे काही हार्मोन्स आहे, ओके, म्हणजे हा जो काही इस्ट्रोजन तयार होतो, हा इस्ट्रोजन कशापासून तयार होतो, यांच्यापासून. ओके. मग हा जो इस्ट्रोजन तयार झालेला हार्मोन्स आहे, हा इस्ट्रोजन हार्मोन्स काय करतो, जेव्हा हे पूर्णपणे मेन्स्युरेशन संपून जातं, 5 डेजपर्यंत ब्लिडिंग चालल्यानंतर या इस्ट्रोजन परत त्याला काय करतो, हळूहळू थिकनेस त्याची वाढवतो. म्हणजे हळूहळू जो काही इंडोमेट्रियम आहे त्याची साईज हळूहळू वाढवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारचं ब्लड असतं. ओके. म्हणजे त्या इथे याची जी काही थिकनेस आहे ह्या इंडोमेट्रियमची, हळूहळू थिकनेस काय होत जाते, वाढत जाते. ओके. मग आता तुम्हाला समजलं असेल 1 to 5 डेजपर्यंत याची थिकनेस पूर्णपणे काय होऊन गेलेली, कमी होऊन गेली. म्हणजे इथं फुटून जातं ते. ओके. बस्ट होऊन जातं, आणि बस्ट म्हणजे डॅमेज, एक प्रकारचं डॅमेज होऊन जातं. आणि डॅमेज झाल्यानंतर हे वजायनाच्या थ्रू हे ब्लड कुठे येतं, खाली येतं. ओके. म्हणजे 1 to 5 डेजपर्यंत ही ब्लिडिंग चालतं. त्याच्यानंतर पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ इंडोमेट्रियम. आता हे इंडोमेट्रियमचं परत रिजनरेशन होतं. ओके. मग हे रिजनरेशन किती दिवसापासून होतं, 6 days to 13 डेजपर्यंत त्याचं काय होतं, रिजनरेशन होतं. ओके. म्हणजे हे जो काही पिरियड असतो, या पिरियडमध्ये ओव्युलेशन पण होत असतं. म्हणजे इथं हळूहळू हे बघा, ओसाइट्सपासून हळूहळू हे एक ओव्हम तयार होऊ राहिलं. ओके. या पिरियडमध्ये, म्हणजे हा पिरियड किती दिवसांचा असतो, 6 days to 13 डेज. मग ह्या 13 डेजपर्यंत हे एक हळूहळू काय होतं, खाली येतं. इथं मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके. या ओव्हरीपासून, ओके, ह्या ओव्हिडक्टपासून हळूहळू एक जेव्हा इथे येतं, म्हणजे हा पिरियड इथपर्यंत येण्यासाठी किती दिवस लागले त्या एगला, 6 to 13 डेजपर्यंत ते एक इथपर्यंत येतं. म्हणजे याच्या जे काही ओसाईट आहे, या ओसाईटपासून हे जे काही ओसाईट्स आहे, ह्या ओसाईटपासून रिलीज किती दिवसात होतं, ते 6 to 13 डेजच्या दरम्यान. ओके.
मग एवढ्या हे झाल्यानंतर या दरम्यान काय होतं, जो काही इस्ट्रोजन आहे म्हणजे हे जेव्हा एक बस्ट होतं, कुठे बस्ट होईल, मग हे इथंच बस्ट होऊन जातं. ओके, बस्ट झाल्यानंतर हे लगेच इथून इस्ट्रोजन, जो इस्ट्रोजन असेल तो इस्ट्रोजन डायरेक्टली इंडोमेट्रियमच्या इथे त्याचं जे काही आपण त्याला म्हणतो सिक्रिशन, ते सिक्रिशन करतो तो, आणि ते जे काही इंडोमेट्रियम आहे, इंडोमेट्रियमची तो काय करतो, ग्रोथ वाढवतो. ओके, मग इथे हळूहळू बघा इंडोमेट्रियमची हळूहळू काय झालेली, एक ग्रोथ झालेली बघा. ओके, म्हणजे इथे हळूहळू इथून तर 28 डेजपर्यंत या इंडोमेट्रियमची काय होत जाते, ग्रोथ होत जाते. ओके, हे लक्षात ठेवायचं. ही जी काय आपल्याला पिरियॉडिक दिसते डायग्रॅम, तर ही डायग्रॅम जी आहे तर ती ही कसली डायग्रॅम आहे, इंडोमेट्रियमची डायग्रॅम. ओके, आणि या इंडोमेट्रियमचा यूज काय राहतो, इंडोमेट्रियमची थिकनेस का वाढत जातो, कारण जे काही बेबी असेल, जो काही इम्ब्रिओ असेल, त्या इम्ब्रिओला ब्लड डोनेट करण्यासाठी त्याची थिकनेस वाढत जाते. ओके, मग आता बघा 5 to 13 डेजपर्यंत. ओके, आता 14 to 15 डेजचा पिरियड दाखवलाय बघा. 14, 15 आणि 16 डेजचा जो काही पिरियड आहे, ह्या पिरियडला काय म्हटलंय, ओव्हुलेशन पिरियड. ओव्हुलेशन पिरियड म्हणजे काय, हे जे काही ओसाइट आहे, या ओसाइटपासून हे जे काही एग आहे, हे एग काय झालेलं आहे, बस झालं आहे आणि बाहेर आलेलं आहे. मग हे एग बाहेर येऊन कुठं आलेलं असतं, इथे आलेलं असतं. ओके, आणि ह्या 14 to 16 डेजच्या ह्या 2-3 दिवसामध्ये जर सेक्स झाला किंवा त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होतं, आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर इथे इम्ब्रिओ डेव्हलप होऊन इथे तो अटॅच होतो. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे सेक्स्युअल रिप्रोडक्शन 14 to 16 डेजपर्यंतच होऊ शकतं. ओके, म्हणजे फर्टिलायझेशन त्या एगचं. ओके, त्याच्यानंतर 17, 18, 19, 20 म्हणजे हा जो काही पिरियड असतो, या पिरियडमध्ये ओव्हुलेशन प्रोसेस होत नाही, म्हणजे इथे फर्टिलायझेशन होत नाही. ह्या दिवसांमध्ये जर सेक्स्युअल रिप्रोडक्शन झालं तर इम्ब्रिओ डेव्हलप होत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे जी काही गर्ल असेल किंवा जी काही वुमन असेल, त्या वुमनचा जो काही ओव्हुलेशन पिरियड आहे तो 14 to 16 डेज, हे 3 दिवस जर सेक्स्युअल रिप्रोडक्शन झालं तरच इम्ब्रिओ किंवा बेबी डेव्हलपमेंट होऊ शकते. ओके, अन्यथा नाही. ओके, इथे जरी 4, 5, 6 डेजमध्ये जरी सेक्स्युअल रिप्रोडक्शन झालं तरी इम्ब्रिओ तयार होणार नाही. बट जर 11 to 12 या दरम्यान जर सेक्स्युअल रिप्रोडक्शन झालं तर इम्ब्रिओ डेव्हलपमेंट होऊ शकतो. का बरं, कारण जो काही मेलकडून येणारा जो काही स्पर्म असेल, त्या स्पर्म हा 5 डेजपर्यंत ॲक्टिव्ह राहू शकतो. ओके, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे बघा याची थिकनेस हळूहळू वाढत गेली, आणि वाढत गेल्यानंतर हळूहळू परत 1, 2, 3, 4, 5 डेज, म्हणजे बघा या पद्धतीने परत जे काही इंडोमेट्रियम आहे, इंडोमेट्रियम परत इथे काय झाला, बस झाला. ओके, इथे बस झाल्यानंतर मग परत त्यांचं काय होत गेली, परत ब्लिडिंग होत गेलं 1 to 5 डेजपर्यंत. हे असं कंपल्सरी चालतं. बट याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा 14 to 16 डेमध्ये सेक्स्युअल रिप्रोडक्शन झालं सपोज, ओके, तर काय होतं, इथे इम्ब्रिओ डेव्हलप होतो. ओके, इथे इम्ब्रिओ डेव्हलपमेंट होते. मग इम्ब्रिओ डेव्हलपमेंट झाल्यानंतर तो इम्ब्रिओ कुठे अटॅच होतो, इथे. ओके, इथे अटॅच झाल्यानंतर त्या इम्ब्रिओची ग्रोथ होत जाते. म्हणजे हे जे काही इंडोमेट्रियम आहे, इंडोमेट्रियमचं जे काही ब्लड असेल ते पूर्णपणे या इम्ब्रिओला मिळतं. ओके, म्हणजे याची हळूहळू इम्ब्रिओची डेव्हलपमेंट होते. जेव्हा इम्ब्रिओची डेव्हलपमेंट म्हणजे जेव्हा वुमन प्रेग्नेंट होते तेव्हा त्यांच्या जे काही हे असेल, व्हॅगिना असेल, त्याच्यामधून ब्लिडिंग होणार नाही. ओके, हे लक्षात ठेवायचं. हे आपल्याला मागे डिस्कस करायचंच आहे. ओके, नेक्स्ट पेजवरती बघा. If oocyte is not fertilized within 24 hours, corpus luteum becomes inactive. म्हणजे कॉर्पस ल्युटियम म्हणजे ते जे काही आपण बघितलं होतं ओसाइट, तो ओसाइट काय होतं, बस्ट होता, आणि त्याचा जो काही उरलेला पार्ट असतो तो कॉर्पस ल्युटियमचा पार्ट असतो. जर फर्टिलायझेशन झालं नाही तर ते कॉर्पस ल्युटियम काय होतो, इनॲक्टिव्ह होतो, आणि त्याचं कन्व्हर्जन कॉर्पस अल्बिकन्समध्ये होतं. ओके, ड्यू टू दिस सिक्रेशन ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन स्टॉप कम्प्लिटली. मग इथे प्रोजेस्टेरॉन आणि जे काही इस्ट्रोजन आहे त्यांचं जे काही सिक्रेशन आहे ते लगेच काय होऊन जातं, स्टॉप होऊन जातं. त्याच्यानंतर इंडोमेट्रियम स्टार्ट टू डिजनरेट इज ॲब्सेन्स ऑफ 2 हार्मोन्स. ओके, म्हणजे हळूहळू इंडोमेट्रियम डिजनरेट होण्यास सुरुवात होतं, म्हणजे परत कंटिन्युअसली तिथे काय होतं, ब्लिडिंग चालू होऊन जाते लास्ट 28 डेज नंतर. ओके,
टिश्यूज ऑफ डिजनरेटिंग इंडोमेट्रियम अँड अनफर्टिलाइज ओहम आर डिस्कार्डेड आउट थ्रू वजायना. म्हणजे हळूहळू ते जे काही उरलेला पार्ट असतो तो वजायनाच्या थ्रू बॉडीच्या बाहेर फेकला जातो. दिस इज अकम्पेंड विथ कॉन्टिन्युअस ब्लिडिंग. ओके, म्हणजे कंटिन्युअस 5 डेजपर्यंत त्यांची लगेच काय होते, ब्लिडिंग होती. हे केव्हा होतं असतं माहिती आहे का, जेव्हा फर्टिलायझेशन होत नाही तेव्हा. ओके, म्हणजे त्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन जर झालं नाही तर ही कंटिन्युअसली जे काय मेन्स्ट्रुअल सायकल आहे ती ॲज इट इज चालू राहते. ओके, ब्लिडिंग कंटिन्यूस अप्रॉक्सिमेटली फॉर 5 days. दिस इज कॉल्ड ॲज मेन्सुरेशन. ओके, म्हणजे जर 5 डेजपर्यंत कम्प्लिटली ब्लिडिंग ही चालूच राहिली तर त्या पार्टला काय म्हटलेलं आहे, मेन्सुरेशनचा पार्ट म्हटले. ओके, अनलेस दी ओसाइट इज फर्टिलाइज. ओके, मग आता हे जे काही 5 डेजपर्यंत ब्लिडिंग चालतं हे केव्हा स्टॉप होतं, मग इथे सांगितले जेव्हा ओसाइट काय होतं, फर्टिलाइज होतं आणि त्याच्यापासून इम्ब्रिओ काय होतो, इम्प्लांट होतो इन प्लासेंटा. दिस प्रोसेस इज रिपीटेड एव्हरी मंथ. म्हणजे प्रत्येक महिन्याला एकच तयार होतं, हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे एका महिन्याला वुमनकडून एक तयार होतं. हळूहळू ते 1 to 5 डेजपर्यंत ब्लिडिंग चालतं. त्याच्यानंतर ते हळूहळू कुठे येतं, खाली युटेरसमध्ये. आणि जर तेवढ्या 14-15-16 डेजमध्ये जर सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं नाही तर त्याचं कन्व्हर्जन लगेच इथे ते पूर्णपणे ओसाइट फर्टिलाइज होत नाही आणि त्याचं कन्व्हर्जन कॉर्पस ल्युटियममध्ये होऊन जातं आणि ते कसं होऊन जातं, इनॅक्टिव्ह होऊन जातं आणि हळूहळू त्याचं कन्व्हर्जन कॉर्पस अल्बिकन्समध्ये होतं. ओके, म्हणून परत ब्लिडिंग ही स्टार्ट होते, हे लक्षात ठेवा. आता पुढे बघा, मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस अँड द वुमन एक्सपिरियन्स सेव्हर पेन्स ड्युरिंग दिस पिरियड. सेव्हर विकनेस इज फेल्ड ड्यू टू हेवी ब्लिडिंग. ओके, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो. देअर इज हायर पॉसिबिलिटी ऑफ इन्फेक्शन टू ड्युरिंग दिस all period. Due to all such a reason there is need to rest along with special personal hygiene. ओके, म्हणजे तो 5 डेजपर्यंत जे ब्लिडिंग चालतं तेव्हा वुमनने मोठ्या प्रमाणात आराम केला पाहिजे. ओके, हे तुम्हाला आता समजलं असेल कशा पद्धतीने हे सेक्शुअल रिप्रोडक्शन ते होतं किंवा मेन्स्ट्रुअल सायकल कशा पद्धतीने तयार होतं. ओके, ही जी काही डायग्रॅम आहे खूप इझी डायग्रॅम आहे. ओके, याचा डीपली मी तुम्हाला सांगितलं. आता हा जो पार्ट आहे याच्यात जर काही प्रॉब्लेम असेल तर मला कळवायचं. ओके, धन्यवाद.